बातमीनंतर एक मोठी बातमी समोर येते। भरत गोगावलेंच्या समर्थकांचं जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळतं। भरत गोगावले हे पालकमंत्री पदाच्या प्रतीक्षेत होते। दरम्यान त्यांना पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये, त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे आता भरत गोगावलेंच्या समर्थकांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पालकमंत्री पद नाही मिळालं म्हणून भरत गोगावले नाराज आहेत, दरम्यान त्यांचे समर्थक सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय। सध्या तिथे काय परिस्थिती आहे? साईडला येतो दादा, इकडे वा, शिंदे साहेब यायला लागल्यात, तुम्ही साईडला। नक्कीच आपण बघू शकतो की या ठिकाणी सगळे भरत गोगावले यांचे रायगडचे सगळे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांची भावना काय साईडला आम्हाला पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री भरत शेठ व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही खास करून इथे सर्व जमलेलो आहोत। रायगडवासी रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे आणि महाड ही क्रांतीभूमी आहे। या क्रांतीभूमीमध्ये आमच्या आमदारांनी 4 वेळा क्रांती केलेली आहे, 20 वर्ष क्रांती केलेलं आहे, गोरगरिबांचं काम केलेलं आहे। त्यानंतर शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचे 1 आमदार आहे। तटकरे साहेबांना खासदार आम्ही केलं आणि ते जर आमच्या आमदारांना जर मंत्री हे पालकमंत्रीपासून जर रोखीत असतील तर त्यांना आम्ही सोडणार नाही। तशा पद्धतीची प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते। हे सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत, महिला देखील आहेत त्या जमलेल्या आहेत। आपण महिलांकडून देखील जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय प्रामुख्याने मागणी आहे? नक्कीच बोलण्यासाठी नकार देत आहेत, साहेबांना भेटायचं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे अवघ्या काही वेळात येत आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी खरं तर आलेले। काय सांगाल, प्रामुख्याने काय मागणी आहे? मागणी आमची अशी आहे की पोलादपूर महाडवाल्यांची अशी मागणी आहे की माननीय भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे। ही कठोर आमचे सर्व शिवसैनिकांची फार भूमिका आहे मोठी, आणि ते जर न मिळालं तर याच्या पुढे आम्ही पदाचा राजीनामा देऊ आणि त्यानंतर आम्ही मंडळी सर्वजण मिळून आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालन, पण ही जी दबळशाही आहे ती चालणार नाही। ही आमची ठाम शिवसैनिकांची भूमिका आहे की आमदार भरत शेठना पद मिळालेच पाहिजे, रायगडमध्ये पालकमंत्री पद, ही आमची सर्वांची ठाम भूमिका आहे। त्या भूमिकेशी आम्ही सर्व शिवसैनिक ठाम आहोत। भरत शेठ गोगावले आहेत, यांनाच पालकमंत्री पद आहे ते मिळालं पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी। आणि याच मागणीसाठी खरं तर एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हे सगळे पदाधिकारी आलेले आहेत। जर भेट नाही झाली तर आम्ही सगळे पदाचे राजीनामे आहेत ते देखील देऊ, अशा पद्धतीची भावना आहे, ही कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवलेली पाहायला मिळते। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचे समर्थक जे आहेत ते देखील आता आपण बघतो इथं जमू लागलेले आहेत। पालकमंत्री फक्त गोगावलेंनाच करा अशी या समर्थकांनी मागणी केलेली आहे आणि त्यामुळेच शक्ती प्रदर्शन देखील भरत गोगावलेंच्या समर्थकांनी केलेलं आहे।